स्वर्गाचं राज्य मिळालं तरी माझं दुःख संपणार नाही. अर्जुन आज विजयाच्या वरदानावरही समाधानी का नाहीये? आज आहे दिवस 46, अध्याय 2, श्लोक 8. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद्ध छोक मुच्छोषण मिंद्रियानाम अवाप्य भूमाव सपत्नम वृद्धम राज्यम सुराना मपिचदिपत्यम. पृथ्वीवरील निष्कंटक आणि समृद्ध राज्य मिळाले किंवा स्वर्गातील देवांचे आधिपत्य मिळाले तरीही माझ्या इंद्रियांना सुकवून टाकणारे हे माझं दुःख दूर होईल असे मला वाटत नाही. मित्रांनो, अर्जुनाची ही स्थिती आजच्या पिढीला खूप काही शिकवून जाते. आपण अनेकदा विचार करतो की एकदा का माझ्याकडे खूप पैसा आला, मोठं घर आलं किंवा यश मिळालं की माझं सगळं दुःख संपेल. पण अर्जुन आज सांगतोय की बाह्य यश तुमच्या मनातील जखमा भरून काढू शकत नाही. अर्जुनाकडे पृथ्वीचं राज्य जिंकण्याची ताकद आहे, पण त्याच्या मनातील शोक इतका मोठा आहे की त्याला स्वर्गाचं सिंहासनही फिकं वाटते. जेव्हा दुःख आत्म्याला स्पर्श करतं तेव्हा भौतिक सुख औषध ठरू शकत नाही. हा श्लोक आपल्याला जाणीव करून देतो की खरी शांती ही बाहेरच्या विजयात नाही, तर ती आतल्या समाधानात आहे. म्हणूनच जोपर्यंत आपण आपल्या मनातील संघर्षावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत जगातील कोणतंही ऐश्वर्य आपल्याला आनंदी ठेवू शकत नाही. बाहेरचा विजय मिळवण्याआधी स्वतःच्या मनावर विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. हा विचार आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी फॉलो करा. जय श्रीकृष्ण.